ओके, एक 15-20 मिनिटात आपण टेस्ट एक्सप्लेनेशन घेऊया, त्याच्यानंतर पुढे लेक्चर कंटिन्यू करू. टेस्ट सोपी होती का नाही? अवघड नव्हतं एकदम, म्हणजे प्रायमरी स्टेज काढलेली, जास्त काय असं अवघड किंवा काय असं नाही, एकदम टेस्ट सोपी होती. चला पहिल्यांदा काय सांगितलं, पहिला प्रश्न काय होता? 129 काय करा? वर्ग करा. सोपा होता प्रश्न. काय अवघड होता? काय येणार बघा, 129 ला 2 भागात करणार, 9चा वर्ग 12 108 दुप्पट 216 लिहिलं, 12चा वर्ग 144, हे 1 लिहिलं, 8 इकडे मिळवलं, झालं किती? 224. 224 मध्ये 4 लिहिलं, राणा किती ह्याच्या? 22. 22 ह्यात मिळवलं किती होणार? पहिल्याच आन्सर. सोपं होतं. दुसरं, क्रमगत संख्यांच्या वरती बेरजेवरती हे होतं, काय होता? नैसर्गिक संख्या काढायच्या होत्या. काय सांगितलं? एका नोटांच्या बंडलामध्ये नोटांचा क्रमांक दिलता 23,244 पासून 23,543 पर्यंत. कुठून दिलाय? 23,244 पासून 23,543 पर्यंत एवढा नोटांचा बंडल आहे, बरोबर आहे. आणि काय सांगितलेलं? किती रुपयाच्या नोटा आहेत? 100 रुपयाच्या नोटा आहेत. मग काय करणार? पहिल्यांदा या दोघांच्यातलं काय काढून घ्यायला पाहिजे? वजाबाकी करायला पाहिजे. एक विसरलं काय? परत एक विसरलं काय? मागल्या टेस्ट मध्ये ज्यांचं एक चुकलेलं त्यांच्यासाठी हा प्रश्न होता, परत चुकला. आता ह्यात मग मी काय करू शकत नाही. परत जर काही एक राहिला असेल, मी काय सांगितलं, जिथं जिथं नैसर्गिक संख्यांचं कॅल्क्युलेशन येईल तिथं तुम्हाला काय माहिती पाहिजे? यांची वजाबाकी घेतली, वजाबाकी येते किती? 299. 299 अधिक 1 करून काय करायचं होतं? 300. म्हणजे एकूण नोटांची संख्या जर का तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक काय करा? 1. हे केल्यानंतर तुम्हाला काय मिळतील? एकूण नोटा मिळतील. एकूण नोटा किती झाल्या? 300. 300 गुणिले 1 नोट कितीची आहे? म्हणजे एकूण रक्कम किती होईल? 30,000. पुन्हा कुणाचं एवढं उत्तर आलेलं आहे? आणि कोणा झाले? सोडवायलाच नाही तशी किती जण आहेत? लवकर सांगा, सोडवायला नाही त्याची किती? सोपायचं नाही. आलोय आज आठवड्यात 2 आठवड्यात आपण परत आलोय, माहिती आहे. हा प्रत्येकानं आन्सर लिहिले. हे सोपं होतं, काय अवघड नव्हतं. त्यानंतर पुढचा बघा, पॉईंटचे 3 भागाकार दिले, तिला पण आपण मागच्या लेक्चरमध्ये दशांश अपूर्णांक शिकलो, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार शिकलो, त्याच्यावरती जास्त प्रश्नाने विचारलेले. त्यातला पहिला भागाकार कशाचा होता? काय सांगितलं बघ, कुठला? 9.44 भागिले किती होतं? 1.6. एकदम बेसिकचा प्रश्न होता. तुम्हाला 16चा पाढा पाठ असावा अशा हेतून मी प्रश्न टाकलेला, बरोबर. पहिल्यांदा काय करून घ्या, पॉईंट नाही असं करून घ्या. 944 भागिले किती येणार? 16. 16 एके 16, 16 पंचे 80, उरले 14. 16 किती येणार? 16 9 म्हणजे किती आलं उत्तर? 59. 59. आता वरती बघा, वरती किती जास्त आहेत? 1 ने जास्त आहेत. वरती 2 आहेत, खाली 1 आहे. किती जास्त आहे? 1 ने जास्त आहे. म्हणजेच 1 दशांश चिन्ह काय राहणार? वरती जास्त असेल तर 1 दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे उत्तर किती येईल? कोणावर चुकले? 100% चुकाल नाही. चला पुढचं काय सांगितलेलं? पुढचं होतं 68 भागिले 1.2. परत तेच, परत काय करा? 1068 भागिले किती करा? 12 करा. 12 भाग जात नाही. 12 किती भागवणार? 12 टी 96, उरले किती? 10. झाले किती? 108. 12 9 उत्तर किती आलं? 89. आता खाली किती आहेत? 1. वरती किती आहे? 3. कितीने जास्त आहे? 2 न. म्हणजे किती येईल उत्तर? 0.89. ओके. पुढं परत 12.60 दिलेलं मी, भागिले किती होतं? 0.0015. आता हे का दिलं? तर परत कोणतरी 0 कॅन्सल करेल, कोणतरी धरणार, याच्यासाठी मी दिलेलं 0 घ्या म्हणून. ओके. घेतला असेल तरी ठीक, नसेल तरी तुमच्या ह्यानं आन्सर चुकणार नाही. बघा किती येणार? 1260 भागिले किती करणार? 15. 15 एके 15, 15 8 120, उरले किती? 6. 6 म्हणजे झाले किती? 60. म्हणजे किती होईल? 84. 84 उत्तर आलं. आता बघा वरती किती आहेत? 2, खाली किती आहेत? 4. कितीने जास्त आहेत? 2 न. काय करणार? 2 शून्य देणार. ओके. उत्तर किती येणार? 84 00 म्हणजे 8400. 2 सरकणार म्हणजे 2 पॉईंट उजव्या बाजूला सरकणार. त्याच्यानंतर 18 पाय असणारी त्रिकोणी संख्या, हे जर का परत जर का कोणाचं चुकलं असलं
मागच्या टेस्ट सिरीज मध्ये चुकलं म्हणून आपण परत प्रश्न रिपीट केला की 18 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 18 गुणिले 19 भागिले 2. 19 9 किती? उत्तर. परत पॉईंटचा गुणाकार होता 0.008 गुणिले 0.005 बरोबर किती? बरोबर आहे. हा प्रश्न होता. प्रश्नामध्ये काय येणार? पहिल्यांदा 8 गुणिले 5 40 आणि किती दशांश आहे टोटल? 6 म्हणजे शून्यापासून मोजणार 1 2 3 4 5 6 दशांश देणार. उत्तर येणार एवढं. बरोबर आहे. उत्तर लिहिताना कसं लिहायचं? हे शेवटचं शून्य लिहू नका कारण तुम्हाला उत्तरात शेवट शून्य देणार नाहीत. उत्तर काय देणार? 0.00004. पुढं परत नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला सांगितल्या. बरोबर आहे. काय ना कुठं विचारलेत? 9 to 45 9 to 45 विचारले. बघ काय करणार? पहिल्यांदा काय करायला पाहिजेत? नैसर्गिक संख्या काढायला पाहिजेत. इथं पण तू एक मिळवायला नसणार. इथं मिळवलाय ना मागं काय केलास मग तिकडं? इथं मिळवलाय. बघ 45 + 9 36. 36 अधिक 1 एकूण संख्या किती झाल्या? 37. आता काय करणार? पहिली संख्या 9 अधिक शेवटची संख्या 45 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत? 37. ह्याचं उत्तर काढतो तुम्हाला आन्सर येणार 45 अधिक 9 किती होणार? 54. 54 भागिले 2 गुणिले 37 म्हणजेच किती? 27 गुणिले 37. उत्तर किती येणार? किती? ओके चल. परत 11ची कसोटी काय होती? पहिल्यांदा 11ची कसोटी रिपीट करा. काय होती 11ची कसोटी? एक आड एक संख्येतील अंकांच्या बेरजेतील फरक कसा पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत असेल तर दिलेल्या संख्येला कितीने भाग जातो? मग दिलेली संख्या काय होती? बघा 28 स्टार. बरोबर आहे. तिला काय सांगितलं? 11ने निशेष भाग जातो आणि काय विचारलं? स्टार सारखी कोणता अंक येईल? बरोबर आहे. बघ 2 आणि 9 किती देणार? 11 अधिक स्टार. पुढं 8 आणि 2 10 आणि 5 आता अधिक कोणाकडे स्टार आहे? मागच्याकडे आहे का पुढच्याकडे आहे? मागच्याकडे आहे. मागच्याकडे असला तर फरक काय होणार? कमी होणार का वाढणार? कमी होणार. आता ऑलरेडी फरक किती आहे? 4चा. 4चा फरक काय करायचा आपल्याला? कमी करायचा आहे. कमी करून किती करणार? 0. 0 करताना मग स्टारचे किती पाहिजे? म्हणजे स्टारचं उत्तर काय येईल? ओके चुकले कोणाचा? आउट ऑफ पडले सर काय ते. चला पुढचा 10 नंबरचा प्रश्न काय होता? परत 50 ते 60 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज काढा. मागल्याही मूळ संख्या विचारलेल्या आणि त्या चुकलेल्या म्हणून परत प्रश्न रिपीट केला कारण की तिथंच कन्फ्युजन आहे. बरोबर आहे. 50च्या पुढे काय होतंय की 53 घ्यायचं का 51 घ्यायचं का 59 घ्यायचं का 57 घ्यायचं? कन्फ्युजन आहे. बरोबर आहे. किती संख्या आहेत? 2च संख्या आहेत. कुठल्या? 53 आणि 59. बेरीज किती येईल? एवढं सोपं होतं. कोणाचं हे चुकलं असेल उठून बाहेर जावं लेखाव. अजून जर का चुका आलं तर हे पाठच पाहिजे. चला पुढं 47च्या पुढची 12वी सम संख्या विचारल्या. 47 ही कोणती संख्या आहे? विषम. विषमच्या पुढची कोणती विचारल्या? सम. म्हणजे भिन्न भिन्न आलं काय करणार? 2n वजा 1 काढून घेणार आणि का पुढची विचारलं मिळवणार. मग आता किती मी विचारल्या तुम्हाला? 12वी. म्हणजे 2n वजा 1 काढायचं असेल तर 12 दुनी 24 वजा 1 23. 23 काय करा? ऍड करा. कशात? 47 मध्ये किती येईल? 70. पुढं 100च्या मागची 25वी विषम संख्या. 100 कोणती आहे? सम. मागची काय विचारल्या? विषम. भिन्न भिन्न आलं. याच फॉर्मॅटमध्ये परत किती विचारल्या? 25 आणि 50. 50 वजा 1 49. किती ना? 100 वजा उत्तर किती येईल? 51. आपण सगळं झालंय म्हणून आपण फास्ट गेलोय. पुढं 9 ने भाग जाणारी संख्या शोधा व सॉरी 12 पुढे गेलोय. 59च्या पुढची 10वी नैसर्गिक असणारी वर्गसंख्या कोणती? बघा ह्याच्यातला तो नैसर्गिक शब्द टाकण्याच्या पाठीमागचा कारण सांगतो. मी काय म्हणलो? हे तुम्हाला विचारले बरं दिले. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा. पॉइंट मध्ये भरपूर वर्गसंख्या असतात. म्हणजे काय बघा मला काय करायचं आहे किंवा मला ह्याचा वर्ग करायचा आहे. पॉइंटचा वर्ग करायचा आहे. मी काय करतो 135चा वर्ग करतो आणि त्याच्यानंतर काय करूया त्यात मिळवून टाकू. बरोबर आहे. बघा किती येईल? 5चा वर्ग 25 आणि 13 गुणिले 14. बरोबर आहे. क्रमांक पुढच्या संख्येचा गुणाकार करायचा आहे. 13 चौक 4
5, 13 की 13, 13 आणि 5 बरोबर आहे. हा वर्ग आला बरोबर आहे. आता हे 1 पॉईंट होता, 2 पॉईंट दिला, म्हणजे किती आला उत्तर 182.25. म्हणजे ह्याच्यानंतरची आली का वर्गसंख्या पुढची. पण मला तुम्हाला पॉईंट मध्ये घालवायचं नव्हतं, म्हणून मी काय केलं, ह्या पॉईंटच्या जागी मी काय म्हणलं तुम्हाला, काय घ्या, ह्या पॉईंटच्या जागी नैसर्गिक घ्या. नैसर्गिक म्हटलं की पॉईंट मधल्या संख्या येतील काय, नाही. आणि पॉईंट मधल्या संख्या येणार नसतील तर 159 कितीचा वर्ग आहे, 13च्या पुढची 10वी म्हणजे कितीचा वर्ग पाहिजे, किती येईल, पैसा थाऊ. पुढं 14 नंबर, 9 ने भाग जाणारी संख्या शोधायची होती. आता बघा, जिथं जिथं आता थोडस, आता मी ऑप्शन तेवढ्यासाठी दिलेलं की तुम्ही प्रत्येक वेळी बेरीज करणार, बरोबर की नाही. सगळ्या संख्या लिहितो बघा, काय केलं त्या 9 9 3 4 3 बरोबर. त्याच्यानंतर 3 4 3 9 9 9 9 4 3 2 आणि 9 2 5 4 5. आता बघा, बेरीज करत बसायचं नाही, 3ची असू दे 9ची असू दे, बेरीज करत बसायचं नाही. आपण नियम शिकलो त्याच्यावरती सगळं अप्लाय केलं. आता थोडंसं शॉर्ट जाऊया, म्हणजे काय की ऑप्शन मला इलिमिनेट करायचं आहे लवकर. तर बघा, करताना 9 जोड्या करायच्या, खाट मारायचे, 9 जोडी करायची, खाट मारायची, बेरीज करत बसायचं नाही. म्हणजे बघा 9 9 3 आणि 3 6, 9 पाहिजे असेल तर इथे किती पाहिजे होतं, 3च पाहिजे होतं. त्याचा हा ऑप्शन येणार नाही. पुढं 9 9 गेलं बरोबर आहे. परत काय केलं, ते सेमच दिले, येणार नाही. परत 9 9 गेलं बरोबर आहे. 4 आणि 3 7 आणि 2 झालं का पूर्ण खाट, बरोबर आहे. हे उत्तर पाहिजे. पुढं 9 गेलं, 4 आणि 5 9 गेलं, किती आलं, येणार काय. म्हणजे काय, आपण बेरीज करण्याला अडकवणार, बरोबर आहे. 5 अंकी सांगितलेली बेरीज का, आपण काय करणार, 9 9चं गट्ट करायचं, कॅन्सल, 9 9 कॅन्सल करायचं, शिल्लक किती राहता कामा नाही, फक्त 0च राहिली पाहिजे. सगळं 9 9चं गट्ट पूर्ण झालं पाहिजे. 3 पण करताना असंच करा, काय प्रॉब्लेम नाही. 3 करताना जरी 9चा गट्टा केला तरी कॅन्सल, काय प्रॉब्लेम नाही. पण शेवटला राहताना 3च्या एखादा गट्टा राहू शकतो, 3 किंवा 7च्या असं. चला पुढचं, परत 11चं आहे, किती सांगितले, किती आहे ना, 17 अधिक स्टार 3 3 6, फरक कितीचा आला, 11चा फरक आला. आता पुढच्या संख्येकडे आहे, फरक वाढणार किंवा तोच राहणार, बरोबर आहे. मग तुमच्याकडे ऑलरेडी फरक 11 आला, म्हणजे काय घ्या, 0 घ्या, 0 येणार, स्टारच्या जागी 0. 16 नंबर, 1 ते 20 पर्यंतच्या क्रमवार संख्येच्या वर्गाची बेरीज किती. हे जर असं अडकलाच ना, हा सूत्र आपण लिहून दिले, पहिल्यांदाच लिहून दिले, पण मी त्याचे एक्झाम्पल घ्यायला नाहीत का, सिंपल एक्झाम्पल आहेत. बघा काय सांगितलं, सूत्र काय सांगितलं आपण, n पर्यंतच्या वर्गांची बेरीज बरोबर काय ते n n+1 2n+1 डिवायडेड बाय 6. हे आपण पहिल्याच लेक्चरला त्यावेळी जेव्हा संख्येचे चालू केले त्यावेळेस घेतले आपण, बरोबर आहे. फक्त आता n ची किंमत किती टाकायची आहे तुम्हाला, 20 20 टाका. 20 गुणिले 20 अधिक 1 गुणिले 20 गुणिले 40 आणि 1 41, भागना किती न 6 न, 3 न भाग जातोय बघा 7, 2 न परत भाग जातोय 10, 70 70 गुणिले 41 0 10 7 1 7 7 चोक तेवढे यायला पाहिजे 28 70. पुढचा होता अपूर्णांकाचा भागाकार, 7/9 भागिले वजा 4/3, बरोबर आहे. भागिले म्हणजे उलटून गुणाकार करायचा, उलटून गुणाकार करताना काय घ्या, 7/9, जो भागणार त्याला उलटा, बरोबर आहे. 3 1 3 3 3 9 4 3 12 7/12 म्हणा, बरोबर, वजा 7/12 म्हणा, बरोबर, किंवा वजा असं म्हणा तरी बरोबर. वजा वजा चिन्ह अंशाला द्या, छेदाला द्या किंवा दोघांच्या मध्ये लिहा तरी पण आन्सर काय बरोबर आहे. समजलं. पुढचं छोटीशी पदावली होती, वजा 2 करायचं होतं, ह्याला कंस टाकला, बरोबर आहे. मध्ये काय आहे मूल्य. पहिल्यांदा काय करणार बघा, पहिल्यांदा काय करायचं, ह्याला चेंज करून घ्यायचं, भागिले जरा सरळ सरळ करून घ्या, म्हणजे काय, ह्याला सरळ करून घ्या, त्याला सरळ करून घ्या. काय येणार, 1/2 गुणिले 2, इथे 2 आलं, गुणिले 1/2 गुणिले
4. 2 ला 2 गेलं, बे एके बे, बे दोन्ही 4, म्हणजे राहिले किती फक्त 2. 2 वजा 2 म्हणजे किती? एवढंच करायचं होतं. परत 4/3 मध्ये 7/3 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज किती येईल? 10/3. तो जर असा मी अवघड विचार, बरं नाही तसं अवघड विचारलं. आता मी तुम्हाला काय सांगितलेलं? छेद समान करा. छेद ऑलरेडी समान आहे का नाही? काय करायचं आहे? काय करायचं आहे? छेद समान झाला, ह्या दोघांची काय घेणार? वजा बाकी, म्हणजे तेच करतोय आपण, यातनं हे वजा करतोय. जेवढा काय गॅप राहील त्याला 7 न भाग, म्हणजे किती येईल बघा. म्हणजे हे मला उत्तर पाहिजे आहे, बरोबर आहे. त्यातनं हे पहिला वजा केलं, किती गेले? ह्याला भागणार कशानं? 7/3, म्हणजे उत्तर किती येईल? हा बरं, 6/7. उत्तर किती दिले? 6/7 दिले. फक्त बघा, आता आपण हे असं सांगितलं, तुम्हाला रेग्युलर काय सांगितलेलं मी? हे ठेवलं, छेद समान झाला की छेद पुसून टाका, सांगितलं की नाही? छेद गेला, राहिलं काय? 4, 7 आणि 10, बरोबर. काय करा, 10तनं हे वजा करा, किती येईल? 6. आणि ह्याला फक्त या मधल्या संख्येनं भागा, एवढंच करायचं म्हणून सांगितलं. पण हे करायसाठी अगोदर काय समान करून घ्यायचा? छेद. छेद समान झाला की त्याच्यानंतर हे एवढंच करा, आन्सर मिळून जाते तुम्हाला. ओके, ह्याचाच वापर परत आणि पुढे करायचा आहे. पुढचा आणि अजून एक अवघड आहे की नाही? पुढचा आणि काय दिलं मी? कुठे दिली थांबा, हेच दिले का? एवढंच दिलं वाटतं. नाही ते काय, ते सोपंच आहे. दिलं नाही वाटतं मी, ते काढलेलं एक्झाम्पल दिलं नाही. पुढच्या नाही, हे सोपा अपूर्णांक आलता, इथं मोठा अपूर्णांक घेणं पुढच्या वेळी अवघड जरा असं. आपण हळूहळू अवघड करत जायचं. हे बघा, मी अजून तुम्हाला संख्येत मी काय म्हणतो, संख्या असतील, वर्गमूळ असतील, यांच्यातले अजून अवघड गणित घ्यायला नाही. का घ्यायला नाहीत? आधी हे जरा बेसिक चांगलं होऊ दे, नाही तर डायरेक्ट घ्या, हा असं घ्या, हे घ्या, गुणले करा, हे करा, कशाला काय करायचं आहे? आधी हेच तुम्हाला समजा, मग ते लोड होते डोक्याला. आधीच मी आठवडाभर नाही, तुम्ही विसरलाय आम्हाला गणिताला काय करताय कोणास. चला पुढचं तेच त्याच प्रकारे सांगितले, 3/4, 3/4. पुढे किती करायचं आहे हे तुम्हाला? 3 करायचं आहे. 3चा छेद किती आहे? किती करणार? म्हणजे किती येईल? बालन आता 12 वजा 3, 9/, उत्तर किती येईल? पुढं परत अपूर्णांकाची बेरीज होती, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज होती. 2.1/3 अधिक 1.1/6 अधिक 5.1/4. बरोबर. काय करायचं होतं? 2 आणि 1, 3 आणि 5, 8 लिहा, अधिक 1/3, 1/6, 1/4. छेद किती करणार? 12. 12 करताना ह्याला किती गुणा पाहिजे? 4. वरती आले किती? 4. ह्याला किती गुणा पाहिजे? 2. ह्याला पण किती गुणणार? 2. किती येईल? 2 अधिक इथं किती गुणा पाहिजे? सॉरी, ह्याला 3. 3. छेद किती येईल? 12. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. 9/12 म्हणजेच किती? 3/4. म्हणजे 8.3/4 हे उत्तर तुमचं यायला पाहिजे. काही अवघड नव्हतं, हे सगळं आपण घेतल्यातच विचारले. का ते का केलंस? नो, कॅन्सल कर. 0 मार्क दिले का तुला? हळूच म्हणतोय मी, एक त्यात मिळत, कुठलं एक मिळत, ह्याला मिळेल त्याला. चला, पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायला कोणाचं चुकलेलं आहे काय? कोणतं? हे चुकलंय का कोणाचं? असणार चुकलं का? आता तुम्ही सांगणार नाही सा, पेपर मी चेक करायला पाहिजे होता. हा, हे म्हणजेच काय आलं? 0.4 आणि 3च्या वरती काय येणार? आवर्ती. आता काय सांगितलं? रिकाम टेकडा कोण आहे? 4. बरोबर आहे. आणि हा काय आहे? काम करणार आहे. बरोबर आहे. कुणाला वजा करायचा? 4 ला वजा करायचा. कशातनं? सगळ्यातनं. म्हणजे 43 वजा किती येईल? 4. उत्तर किती येईल? 39. म्हणजे अंश तुमचा किती राहणार? 39. छेद किती येईल? 90. हे उत्तर येणार. ओके, आता हे कसं केलं हे बघायचं असेल तर जायचं पाठीमागे लेक्चर बघायचं, पुढे यायचं. ओके, हा ते झालंय आपलं सगळं, तेव्हा भरपूर काय काय डिस्कशन झाले त्यावर. चला पुढं. परत वर्गमूळ काढायचा एक सोपा प्रश्न होता. 65, 5, 36 वर्गसंख्या आहे का नाही हे आधी बघून सांगा मला.
वर्गसंख्येचा पहिला नियम काय सांगितला? एकक स्थानी 6 असू शकते का नाही? असू शकते. पुढली संख्या काय पाहिजे? विषमच पाहिजे. आहे का विषम? आहे. बेरीज किती पट्टीत पाहिजे? म्हणजे लकी नंबर कसा पाहिजे? 1 चालतोय, 4 चालतोय, 7 चालतोय, कुठे चालतात? लिहून दिले, पाठ आहे का नाही? 1 4 7 9 बेरीज करूया. 7 5 11, 11 5 येला कोणतं सोडूया थांबा. 16, 16 आणि 3 19, 19 आणि 6 25, 25 25 किती आलं? येतेच येते. बरोबर. आता याचं वर्गमूळ काढूया. वर्गमूळ काढताना आपण काय म्हटलो? एकक स्थानी जर का 6 असेल तर कोणत्या कोणत्या संख्या येतील? 4 आणि 8 म्हणते बघ. 4 घेतला की इकडं त्याच्या जवळच घ्यायचा, 5च्या नंतरचा लगेच किती ना? 6. एक अंक सोडला, राहिलं किती? 655. पाठीमागची वर्गसंख्या 625, पुढची वर्गसंख्या 676 का 84? मला चुकलं. 76. ह्या आता दोघांच्या मध्ये बघायचं आहे. बरोबर आहे. आता हिचं पाठीमागचं वर्गमूळ इथं लिहा 25 डायरेक्ट. इथं सवयच लावायचं नाही कितीचा वर्गमूळ आहे लिहायची. बरोबर काय? आता दोघांच्या मधला कोणता फरक जवळचा आहे बघा. आता समजत नाही, दिसत नाही लगेच. इथला फरक किती आहे? 30चा. इथला फरक कितीचा आहे? 15चा. म्हणजे संख्या कुठली असणार? परत बेरजेचा प्रश्न होता. हाच प्रश्न मी काय म्हणलो तुम्हाला? असा लिहून दिलता. बरोबर आहे. ह्याला सांगताना 2-3 प्रकारे सांगता येतोय. मी काय म्हणलो? 36 पर्यंतच्या कसल्या बघा वाक्य सांगतो, प्रश्न सांगलो. असा एक प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न काय विचारतो? 36 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढा. प्रश्न झाला. त्याच्यानंतर 18व्या समसंख्येपर्यंत येणाऱ्या समसंख्येची किंवा पहिल्या 18 समसंख्यांची बेरीज काढा. सेम प्रश्न, फक्त लिहिण्याचा पॅटर्न वेगळा आहे. फक्त काय करणार? 36 ही किती नंबरची समसंख्या हे काढायचं आहे. कसं काढणार? 2 भागा किती आल्या? 18. म्हणजे एकूण ह्या सिरीज मध्ये एकूण संख्या किती आल्या? 18. पहिली संख्या 2 अधिक शेवटची संख्या 36 भागिले 2 गुणिले 18. 36 आणि 2 38 गुणिले 9. 9 दुनी 72, 8 9 72, 4 7, 9 3 27 आणि 7 किती आलं उत्तर? तुमचं आलंय, आपलं पण आलंय, तुमचं पण आलंय, कुणाचं यायला नाही. मी काय म्हणलो? थोडंसं म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नव्हता. जर असं नुसार फिरवलं आणि असंच परीक्षेमध्ये काय करणार? फिरवतात, असं फिरतात. जास्त असं काही वेगळं करत नाहीत. फक्त तुम्हाला हे नेमकं कोणतं सूत्र वापरायचं, काय वापरायचं इथं थोडं कन्फ्युजन होऊ शकतोय. म्हणून मी दरवेळेला काय म्हणलो? एकातच सूचना बसवा, कन्फ्युजन क्लिअर होते. ओके, चला. कंबाईनचा प्रश्न आहे पुढचा. कंबाईनचा PYQ आहे तो 484, सलग 2 वर्षाला विचारलेला प्रश्न आहे. 144 बरोबर. तुम्हाला सगळं दिले बरोबर. तर काय विचारले? वर्गमूळ चिन्हात भागिले किती सांगितले? 4. आता बघा, इथं भागाकार करत बसायचा नाही. तर ऑलरेडी उत्तर तुम्हाला दिले. ह्या 2 संख्यांचा गुणाकार एवढा येतोय. या संख्येला ह्यातल्या कुठल्याही संख्येने भागलं तर दुसरी संख्या काय येईल? उत्तर येणार. म्हणजे काय? 144 ने भागलं तर उत्तर काय येणार? 484. म्हणजे याचं उत्तर येणार 484. त्याला वर्गमूळ चिन्ह आहे तसंच राहणार. दुसरी गोष्ट, वरती किती आहेत, खाली किती आहेत, म्हणजे किती राहतील? वर्गमूळ निघणार का नाही निघणार? वर्गमूळ काढताना दशांश चिन्हानंतरच्या संख्या किती पाहिजेत? 2 4 6 8 अशा पाहिजेत. घनमूळ काढताना कशा पाहिजेत? 3 6 9. लक्षात आलं का? आता ह्याचं कितीचा वर्ग आहे म्हणजे उत्तर किती येईल? कोणाकोणाचं आले, कोणा चुकले? तर काय वरती चुकले म्हणून आले. परत वास्तव संख्या दिल्यात घ्या. वजा वर्गमूळ चिन्हात 529 वास्तव परिमेय. वर्गमूळ निघते, वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर वजा नाही, वास्तव परिमेय. वजा 18/7 वास्तव परिमेय. त्याच्यानंतर वर्गमूळ चिन्हात -3 अवास्तव. तिथं झालं विषय. वर्गमूळ चिन्हात वजा घुसले की कुणाचं ऐकायचं नाही. 0.42च्या वरती आवर्ती चिन्ह आहे, वास्तव परिमेय येणार का? तर तिकडं फक्त कोणत्या येतात? शेवट नसणाऱ्या संख्या फक्त येणार पॉईंट मधल्या, उरल्या सगळ्या दोन्ही पण इकडं. त्याच्यानंतर परत आवर्तीचं आहे, परत काय येणार? परत. त्याच्यानंतर
32 नंबर, न थांबणारा अपूर्णांक आहे, न थांबणारा दशांश अपूर्णांक आहे, कशात जाणार? अपरिमेय. पाय अपरिमेय. 14.5 14/5 परिमेय. पी छेद क्यू स्वरूपात आला म्हणजे परिमेय. पुढं वर्गमूळ चिन्हात 313 वास्तव अपरिमेय. अवास्तव म्हणायचं नाही, वजा चिन्ह आलं तर अवास्तव. 36 नंबर, पॉईंटची बेरीज आहे. बघा इकडे 3 घर आहेत, तिकडे 4 घर आहेत. चौथ्या घरातलं 3 आहे तसं लिहा पहिल्यांदा, बरोबर आहे का? त्याच्यानंतर 2 आणि 7 8, त्याच्यानंतर 2 आणि 1 3, त्याच्यानंतर 4 आणि 2 6, आणि लास्ट काय 3 आणि हे उत्तर पाहिजे. एक एक घर 2 नंबर 3 नंबर असं करत घेतलं तरी चालतंय. परत गुणाकार आहे 124 गुणिले 0.5 गुणिले 1.24, 24 पंचा 120, 100 गुणिले 5 500, 500 अधिक 120 किती होणार? 620. किती पदांचा दशांश द्यायचा आहे? 3. किती? बस पुढं परत भागाकार आहे, उलटून गुणाकार करा. किती सांगितले बघ, भागिले म्हणजे उलटून गुण लागलं तुम्ही. 4/2, ह्याला भागायला 2 राहिलं, 3 दोन्ही 6, 6/7. त्याच्यानंतर शेवटचा पण पॉईंटचा गुणाकार आहे. 3.2 गुणिले 2.5, 25 दोन्ही 50, 25 दोन्ही 50 5, सॉरी 0 हाताले 5, 25 75 5 80, 2 उत्तर येते 8. लास्टची पण बेरीज आहे. एकात 2 पद आहे, एकात 1 पद आहे, एकात 3 पद आहे, शेवटच्यात 1 पद आहे. शेवटचे 2 पद आहे तशी 43. त्याच्यानंतर 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, पॉईंट 3 आणि 3 6 आणि 2 8. ओके, मला तर वाटत नाही आता ह्या पूर्ण डिस्कशन मध्ये कुठेही बाहेरचा प्रश्न किंवा काय होतं. आता सांगा किती मार्क पडले?